2024च्या लोकसभा निवडणुकीचं भाजपचं टार्गेट आता ठरलेलं आहे। 2024 लोकसभा निवडणुकीसाठी भाजपचं मिशन 303+ हे सध्या समोर येत आहे। 2019 पेक्षा जास्त खासदार निवडून आणायचं असं पंतप्रधान मोदींनी सांगितलंय। तर मोदींचे राष्ट्रीय कार्यकारिणी मध्ये हे निर्देश पंतप्रधानांनी दिलेले आहेत। पंतप्रधान मोदींच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये हे निर्देश बघायला मिळत आहेत। 2024 या लोकसभा निवडणुकीचं भाजपचं टार्गेट आता ठरलेलं आहे। 2024 लोकसभेसाठी भाजपाने मिशन 303+ हे आता सुरू केलेलं आहे। 2019 पेक्षा जास्त खासदार निवडून आणायचं असं सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलेलं आहे। कार्यकारिणीमध्ये हे त्यांनी निर्देश दिलेले आहेत। या संदर्भात अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे। शिवाजी, 2024च्या लोकसभा निवडणुकीचं भाजपचं टार्गेट ठरलेलं दिसतंय, काय अपडेट आहे? भाजपने 2019 पेक्षा 2024ला मोठ्या प्रमाणात विजय मिळवायचा असं टार्गेट ठेवलेलं आहे। 2019 पेक्षा मोठं टार्गेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल राष्ट्रीय कार्यकारिणीतील सर्वांना दिलं आहे। त्याच्यामध्ये भाजप प्रदेशाध्यक्ष होते, वेगवेगळे पदाधिकारी होते। त्यांना स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेपर्यंत कामं घेऊन जा आणि या वर्षी आपल्याला 303 पेक्षा म्हणजे 2024ची जी निवडणूक आहे त्यामध्ये 303 पेक्षा जास्त भाजपचे खासदार निवडून आणायचे आहेत असं संदेश त्यांनी कार्यकर्त्यांना दिलेला आहे। यासह जे नवनवीन योजना आहेत सरकारच्या त्या जनतेपर्यंत घेऊन जा, एनडीए आणि यूपीए मधला फरक काय असतो ते सांगा। आणि आपण जर पाहिलं तर आज काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मार्गदर्शन केलं होतं। आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह या सर्वांना मार्गदर्शन करू शकतात। त्याचबरोबर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा हे देखील भाजपच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्याची शक्यता आहे। नक्की शिवाजी, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। Thank you.